नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण या ऋतूमध्ये आहोत की म्हणजे इतके दिवस आपण सगळ्यांना हुळहुळे भरवणाऱ्या थंडीचा अनुभव घेत होतो आणि अचानकपणे आपण आता थोडंसं गरमी आपल्याला सर्वांना जाणवत आहे. उष्णता थोडीशी वाढत आहे, ऊन पण थोडंसं जाणवत आहे. म्हणजे हा जो काळ आहे, हा जो मधला 14-15 दिवसाचा हा काळ आहे, म्हणजे मागचा ऋतू संपून नवीन येणारा जो ऋतू आहे आणि ह्या काळामध्ये जे थोडेसे बदल होतात, तर हा जो 15 दिवसाचा काळ आहे, हा या काळामध्ये थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची असते. म्हणजे बऱ्याच जणांना पहिला आधीचा ऋतू संपून दुसरा नवीन ऋतू जेव्हा येत असतो तेव्हा बऱ्याच जणांना त्रास होतो किंवा काही छोटी छोटी लक्षणे आपल्याला दिसतात. तर हा जो काळ आहे, हा 14 दिवसांचा, तर ह्यालाच आयुर्वेदामध्ये ऋतुसंधी असं म्हटलेलं आहे. ऋतुसंधी म्हणजे मागचा ऋतू संपून नवीन येणारा ऋतूची जी थोडीशी सुरुवात असते, तर ह्या दोन्हीमधला जो काळ आहे 14 दिवसांचा, तर ह्याला ऋतुसंधी असं म्हणतात. तर मग ह्या ऋतुसंधीमध्ये काही छोटे छोटे आजार किंवा काही लक्षणे आपल्याला जाणवू शकतात. तर ह्यालाच आपण असात्मज व्याधी असं म्हणतो आणि ती होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायला हवी ते आपण आजच्या या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत. आणि आपलं जे रोजचं रुटीन किंवा दिनचर्या आहे ती देखील थोडक्यात आपण पाहूयात. तर मित्रांनो, आता आपण इतके दिवस हेमंत आणि शिशिर या ऋतूचा अनुभव घेत होतो. म्हणजे या ऋतूमध्ये आपल्याला बरीचशी थंडी वाजत होती. ह्या ऋतूमध्ये आपलं बल म्हणजे आपल्या शरीराची व्याधी क्षमता, आपली शरीराची ताकद जी आहे ही बऱ्यापैकी चांगली म्हणजे छान होती आणि आपला आहार पचवण्याची क्षमता, आपल्या जठराग्नी आग्नीची क्षमता देखील चांगली होती. म्हणजे ह्या काळामध्ये आपण बरेचसे गोड पदार्थ खाल्ले किंवा बरेच तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळलेले पदार्थ, म्हणजे हेवी जे काही पचायला आहे, जे काही जड पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत, ते ह्या मागच्या ऋतूमध्ये आपण बरीचशी खाल्ली. तर तेच आहार आता या इथून पुढच्या ऋतूमध्ये आपण तो ठेवू शकत नाही. कारण आता जो आहे म्हणजे इथून आता वसंत ऋतू सुरू होतो, तर या काळामध्ये आपला जो आहार आहे हा थोडासा हलका असायला पाहिजे पचनासाठी. म्हणजे ह्या मागच्या काळामध्ये आपण तेलकट, तुपकट किंवा गोड पदार्थ जास्त खाल्ले, तर ते आपल्याला हळूहळू आता इथून पुढे कमी करायचे आहेत. म्हणजे आता आपल्याला इथून पुढे थोडासा वृक्ष आहार घ्यायचा आहे. म्हणजे कोरडे पदार्थ जास्त खायचे आहेत आणि गोड आपल्याला कमी करायचं आहे. तर मग आपल्याला कुठल्या रसाचे पदार्थ जास्त खायला हवेत, तर आपल्याला या ऋतूमध्ये तिखट किंवा तुरट रसाचे पदार्थ किंवा कडू, ह्या 3 रसांचा आपण इथून पुढे आपल्या आहारामध्ये जास्त समावेश करायचा आहे. तर ह्या ऋतूमध्ये आपल्याला गोड बंद करायचं आहे आणि आंबट बंद करायचं आहे आणि पचायला जड असलेले पदार्थ आपल्याला या ऋतूमध्ये घ्यायचे नाहीत. तर मग हा सगळा जो आहार आहे हा एकदम बंद न करता आपल्याला हळूहळू बंद करायचा आहे. म्हणजे मागच्या ऋतूतले जे काही आपण आहार घेत होतो तो आहार हळूहळू क्रमाने बंद करून नवीन येणाऱ्या ऋतूसाठी आपल्याला शरीराला आपल्याला तयार करायचं आहे. त्यामुळे मग आपल्याला ह्या ऋतूमध्ये काय वर्ज्य करायचं आहे, काय घ्यायचं नाही, तर पचायला जड असलेले पदार्थ घ्यायचे नाहीत, आंबट रसाचे पदार्थ आपल्याला या ऋतूमध्ये घ्यायचे नाही आणि गोड रसाची घ्यायची नाही. आणि या ऋतूमध्ये विशेष काळजी म्हणजे आपल्याला दिवसा झोपायचं नाही. ह्या काळामध्ये आपल्याला दिवसा झोपायचं नाही. म्हणजे फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये आयुर्वेदिक शास्त्र काय सांगतो, तर तो ग्रीष्म ऋतू म्हणजे काय, तर फक्त उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेचा जो काळ आहे, एप्रिल मे, तर ह्या काळामध्ये फक्त दिवसा झोपायला आयुर्वेद शास्त्रानुसार परमिशन आहे. बाकी इतर कुठल्याही ऋतूमध्ये आपण दिवसा झोपू नये. याच्यामुळे काय होईल, तर आपल्या शरीरामध्ये कफाची वृद्धी होणार आहे, कफदोष वाढणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कफाचे आजार देखील होणार आहेत. तर त्यामुळे आपण दिवसा झोपणं टाळावं ह्या ऋतूमध्ये. नंतर सध्याच्या पण काळामध्ये आपण दिवसा झोपू नये. ह्याने आपल्या शरीरामध्ये कफ वाढणार आहे, कफाचे आजार आपल्याला होणार आहेत. आता आपण बघतो आहोत की ऊन वाढलेलं आहे आणि थोडंसं दुपारी आपल्याला गरमी उष्णतेचा त्रास जाणवतोय. तर हेमंत आणि शिशिर या ऋतूमध्ये जे आपल्या शरीरामध्ये कफदोष वाढलेला असतो, तर तो दोष जो आहे कफाचा
तर तो ह्या आता वाढलेल्या सूर्यकिरणामुळे हा वाढलेला कफदोष आपल्या शरीरातील जठर अग्नीला म्हणजेच पचन आपली जी क्षमता आहे त्याला खराब करू शकतो आणि त्याला खराब केल्यामुळे आपल्याला पचनाचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळेच आपण सध्या पाहतो की बरेच म्हणजे छोटी लक्षणे आपल्याला जाणवतात, म्हणजे सर्दी खोकला असेल किंवा पचनाच्या समस्या असतील, उष्णतेचा त्रास हळूहळू आपल्याला आता इथून पुढे जाणवेल. त्यामुळे ह्या काळामध्ये आपण आपली थोडीशी काळजी घ्यायला हवी आणि आपल्या शरीराचं बल देखील या काळामध्ये थोडंसं कमी झालेलं असतं, कारण बाहेरच्या वातावरणात देखील ऊन वाढल्यामुळे आपल्या शरीरातलं देखील थोडंसं बदल आपल्या शरीरामध्ये जाणवतात. त्यामुळे आपल्या शरीराचं बल देखील कमी होतं आणि या सूर्यकिरणामुळे आपल्याला थोडासा थकवा देखील येतो. त्यामुळे आपण या काळामध्ये आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि शक्यतो पचायला हलका वृक्ष आहार आणि कडू तिखट आणि तुरट रसाच्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. थोडासा व्यायाम हलका व्यायाम या काळामध्ये करायला हरकत नाही आणि रात्रीचं जे जेवण आहे ते थोडंसं हलकं पचायला हलकं असलेलं ताजं जेवण घ्यावं. शक्यतो बाहेरचं जेवण आणि नॉनव्हेज हे या ऋतूमध्ये टाळावं. रात्रीचं जेवण जे आहे ते लवकर करावं, म्हणजे किमान 8च्या आत तरी आपलं जेवण व्हायला पाहिजे. तर ह्या काळामध्ये आपण आपल्या शरीराची काळजी घ्यावी आणि विशेषतः सुंठ किंवा मुस्ता ह्याने सिद्ध केलेलं जर पाणी तुम्ही थोडं दिवसभरामध्ये घेतलं तर ते पचनासाठी तुम्हाला मदत करेल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा. थँक्यू.